नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. जिल्हा परिषद भरती सेवा प्रवेश नियम सुधारणा संदर्भात 31 डिसेंबर 2025 रोजी एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. तर त्याचीच माहिती आणि त्यासोबत जो काही जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सध्या न्यायालयाची भरती आलेली आहे आणि त्याचा फॉर्म भरत असाल किंवा भरला असाल, तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी पुस्तके सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. यशोदा पब्लिकेशन पुणेची ही पुस्तके आहेत. यामध्ये उच्च न्यायालय, शिपाई, हमाल किंवा फराश परिपूर्ण मार्गदर्शक आणि तसेच उच्च न्यायालय लिपिक म्हणजेच क्लर्क पदासाठी परिपूर्ण मार्गदर्शक या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकामध्ये मागील झालेल्या ज्या काही परीक्षा आहेत त्या प्रश्नांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला परीक्षेसाठी ही पुस्तके अत्यंत उपयोगी पडू शकतात. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही खरेदी करू शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण थेट नोटीसवर आलेलो आहोत. वरती तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग बांधकाम भवन या ठिकाणी दिनांक देखील आहे 31 डिसेंबर 2025. तर 31 डिसेंबर 2025 रोजी ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आणि यामध्ये प्रति विभागीय आयुक्त सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदमधील सर्व म्हणजे सर्वांच्या प्रती ही नोटीस या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. आता विषय काय आहे तर जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य सेवक पुरुष या पदासाठीच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याच्या बाबतीत म्हणजे जे काही जिल्हा परिषद अंतर्गत भरती आलेली होती आणि त्यामध्ये महत्त्वाचं पद असतं ते म्हणजे आरोग्य सेवकचं आणि त्याच्यात सेवा प्रवेश नियम संदर्भात या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेला आहे आणि त्याची माहिती याच्यामधून आपल्याला दिसते. संदर्भ आहे ग्रामविकास विभाग अधिसूचना 12 या ठिकाणी आस्थापना 12 क्रमांक आहे. दिनांक 17/12/2025 म्हणजे जी-आर कधी आला होता तर 17 डिसेंबर 2025 रोजी ऑलरेडी जी-आर आलेला आहे आणि त्याची माहिती पत्राद्वारे सर्व जे काही आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषदचे आणि विभागीय आयुक्त आहेत त्यांना देण्यात आलेली आहे. महोदय, संदर्भाने अधिसूचना जोडली आहे तसेच ईमेलवर सुद्धा पाठवलेली आहे. संदर्भीय अधिसूचनेद्वारे जिल्हा परिषदांकडील आरोग्यसेवक पुरुष या पदाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात आली असून सदर अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात आलेली आहे. तरी यापुढे सदर अधिसूचनेतील तरतुदी विचारात घेऊन कार्यवाही करावी. म्हणजे आता काय तर आगामी काळात जी काही जाहिरात येणार आहे किंवा जो काही आकृतिबंध प्रसिद्ध होणार आहे आणि आगामी काळात येणारी जाहिरात त्यामध्ये जी शैक्षणिक पात्रता असते, वयासंदर्भात असते किंवा अनुभवाची अट असते, एखाद्या प्रमाणपत्राची अट असते, तर त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि नवीन जेव्हा तुम्ही जाहिराती काढाल किंवा काहीही कार्यवाही कराल तर या नवीन सुधारणांचा विचार करावा अशी माहिती या नोटीसमधून देण्यात आली. आता पाहूया आपण जी-आरवर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. जेव्हा जी-आर आला होता त्याच्या दुसऱ्या दिवशीच आपण डिटेलमध्ये त्यावर ऑलरेडी चर्चा केलेली आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत पाहिलेलं नसेल तर पाहून घेऊ शकता. तरी देखील इथे आपण थोडक्यात एकदा जी-आर पाहून घेऊया. यामध्ये पहा 17 डिसेंबर 2025 चा हा जी-आर आहे. अगोदर त्यांनी रेफरन्स दिलेले आहे की कोणकोणते नियम आहेत, कोणकोणत्या नियमामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. यापूर्वी झालेल्या सुधारणा सर्व गोष्टी या जी-आरमध्ये त्यांनी मेन्शन केल्या. इथे पहा आता त्यांनी काय सांगितलंय, शासन राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून हे अंमलात येणार आहे. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की नेमका हा जी-आर कधीपासून लागू होईल, तर कोणताही जी-आर जरी आला तरी तो ज्या दिनांकाला प्रसिद्ध होत असतो त्यापासून पुढे घडणाऱ्या घटना या सर्वांसाठी लागू राहतो. आता यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण पॉइंट्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहू. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासन राजपत्र आहे. वरती त्यांनी टायटल दिलंय जिल्हा परिषद सेवेतील गट परिचर हे पद धारण करणाऱ्या तसेच सदर पदावर 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तींमधून पात्रता व ज्येष्ठतेच्या अधीन राहून खालील निकष पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तींना पदोन्नतीद्वारे आरोग्य सेवक हे पद देता येईल असं याचा उल्लेख या ठिकाणी होतो. तर पहिली अट म्हणजे काय तर विज्ञान विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. पूर्वी 12वी सायन्सची पात्रता नव्हती. आता मात्र जो काही 17 तारखेचा जी-आर आलेला आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पाहिजे आणि तेही विज्ञान विषयासह म्हणजे सायन्स तुमचं असणं आता कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. दुसरं म्हणजे काय परंतु असे की सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी जिल्हा परिषद सेवेतील असलेल्या गट परिचर पद धारण करणाऱ्या आणि 3 वर्ष नियमित सेवा करणाऱ्या ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा व्यक्ती देखील ज्येष्ठतेच्या अधीन राहून सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षापर्यंत पदोन्नतीसाठी पात्र राहतील. आता ही कोणासाठी सूचना आहेत तर जे ऑलरेडी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पण नवीन ज्या सूचना आहेत म्हणजे नवीन जाहिरात येईल त्या संदर्भात काय लागू होईल तर ते आपल्याला खाली त्यांनी दिलेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, खाली जर आपण आलो तर या ठिकाणी खाली त्यांनी उल्लेख केलेला आहे निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाने नियुक्ती देता येते. म्हणजे एक जे आहे ते वयोमर्यादा सुद्धा त्यांनी सांगितली आणि दुसरं म्हणजे कमीत कमी तुमचं वय पाहिजे 18, जास्तीत जास्त या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे कमाल वयोमर्यादा
अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आरक्षित प्रवर्गात नसलेल्या व्यक्तीचे वय 38 वर्षापेक्षा जास्त असू नये. म्हणजे जर तुम्ही कमीत कमी 18 पाहिजे, जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत सुद्धा अप्लाय करू शकता. पण जर आरक्षित प्रवर्गामधून तुम्ही अप्लाय करत असाल, तर त्यासाठी त्या ठिकाणी वयामधून सुद्धा आपल्याला सूट मिळू शकते. किमान शैक्षणिक पात्रता जर आपण पाहिली, तर विज्ञान विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. आणि तसंच ब मध्ये त्यांनी सांगितलंय, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विविध विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे 12 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधींमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की जेव्हा याची जाहिरात येईल, तर त्यामध्ये एस-आय म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स हा कंपल्सरी राहणार आहे का? तर जी-आर जर आपण पाहिला, तर या जी-आरमधून सुद्धा काही गोष्टी स्पष्ट होत नाहीत. जसे की इथे त्यांनी शैक्षणिक पात्रता उल्लेख केलेला आहे. पहिले जसं सांगितलं, की विज्ञान विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजे ते कंपल्सरी आहे. दुसऱ्या वाक्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा जो काही प्रशिक्षणाचा कोर्स आहे, तो या ठिकाणी तुम्ही 3 संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे किंवा पूर्ण करणे आवश्यक राहील. आता ह्या 3 संध्या कोणत्या? नेमकी जाहिरात आल्याच्या नंतर किंवा नियुक्ती झाल्याच्या नंतर आपल्याला ते करता येणार आहे, की जाहिरातीच्या वेळेसच आपल्याला जो लागणार आहे, असा स्पष्ट उल्लेख यामध्ये दिसत नाही. जेव्हा जाहिरात येईल त्यावेळेस आपल्याला तो मुद्दा क्लिअर होऊ शकतो, की नेमके फॉर्म भरताना कोर्स लागतो किंवा नाही लागत. यामधून ते स्पष्ट होत नाही. यामध्ये त्यांनी कशाचा उल्लेख केलाय, की 3 संधीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आता नेमक्या 3 संध्या कोणत्या? जाहिरात येण्याच्या अगोदरच्या 3 संध्या, की आपली जॉइनिंग झाल्याच्या नंतरच्या 3 संध्या आपल्याला देण्यात येतील, त्याबाबत स्पष्टता या जी-आरमधून तरी सध्या येत नाही. म्हणून जर तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्ही तो कोर्स कंप्लीट करून घ्या. कारण की सध्या आपल्याकडे टाईम आहे. जाहिरात भविष्यात येणारच आहे. पण जर तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्ही तो कोर्स केलेला कधीही तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो. यामधून सध्या तरी जो काही स्पष्ट उल्लेख आहे, तो आपल्याला दिसत नाही. त्यामुळे सध्या असं वाटतंय, की तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे 12वी सायन्सवर आणि जेव्हा तुमची जॉइनिंग होईल, त्यानंतरही तुमच्याकडून कोर्स हा करून घेतला जाऊ शकतो. पण सध्या मात्र आपण काहीही सांगू शकत नाही. जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल, तेव्हा आपल्याला त्यामध्ये स्पष्ट उल्लेख दिसेल, की काय गोष्टी लागतात आणि काय गोष्टी लागत नाही. सध्या यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, 12वी सायन्स हे आपल्याला दिसतं स्पष्ट. कमीत कमी वय 18, जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत वय. ह्या 2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या दिसतात. आणि विशेष बाब म्हणजे काय, तर 25% पदे हे पदोन्नतीद्वारे भरले जातील, म्हणजे प्रमोशनद्वारे. आणि 75% पदे ही नामनिर्देशनाद्वारे, म्हणजे जी काही आपली स्पर्धा परीक्षा असते त्यानुसार भरल्या जाणार आहेत. आता जेवढ्या जागा रिक्त असतील त्यापैकी हा रेशो तुम्ही काढू शकता. जी काही रिक्त जागांची माहिती आहे ती सुद्धा आकृतीबंधाच्या नंतर आपल्याला समजेलच. आणि आगामी काळात जिल्हा परिषदेची जर जाहिरात आली, तर त्यामध्ये आरोग्य सेवकची जाहिरात 100% राहणार आहे. फक्त शैक्षणिक पात्रतेबाबत एकच कन्फ्युजन आहे, ते म्हणजे एस-आय कोर्सच्या बाबतीत. एस-आय कोर्स आता लागेल फॉर्म भरताना, की आपली नियुक्ती झाल्याच्या नंतर लागेल, त्याची स्पष्टता या जी-आरमध्ये देण्यात आलेली नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही महत्त्वपूर्ण माहिती होती, ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. जी-आरवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता, त्यामुळे संपूर्ण जी-आर आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही. जे महत्त्वपूर्ण पॉइंट्स होते, ते आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. तरी देखील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. लास्ट जी भरती आली होती, तो फॉर्म तुम्ही भरला होता का? कोणत्या पदासाठी भरला होता? आणि आगामी काळात येणाऱ्या भरतीसाठी तुम्ही कोणत्या पदाची तयारी करताय? तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या संदर्भात घेऊन येऊ.